थर्मोमीटर बल्ब काय दिले बघा, थर्मोमीटर बल्ब हॅज व्हॉल्यूम 10⁻⁶ मीटर क्यूब bulb and cross section of stem 0.02 सेंटीमीटर स्क्वेअर. काय दिले या प्रॉब्लेम मध्ये? थर्मोमीटर. आता थर्मोमीटर मध्ये काय असतंय? त्याच व्हर्टिकल जो स्केलिंग असतंय, बरोबर आहे ना? आणि असं खाली त्याचा बल्ब असतोय. ओके, मग यांनी काय दिलं की एरिया ऑफ दिस स्टेमचा एरिया दिला किती? 0.002 सेंटीमीटर स्क्वेअर. आणि ह्या स्टेमचा व्हॉल्यूम दिलाय किती? 10⁻⁶ मीटर क्यूब. ओके, तर मीटर क्यूब सेंटीमीटर मध्ये इंटू 10⁻⁻⁰ मीटर म्हणजे किती सेंटीमीटर? 2 सेंटीमीटर. 1 मीटर म्हणजे 10⁻⁻⁴ सेंटीमीटर, 100 ना क्यूब. मग 3 to the 6 आणि 10⁻⁻⁶ म्हणजे 10⁻�0 झालं. म्हणजेच लक्षात ठेवायचं इथून पुढं की 10⁻⁻⁶ मीटर क्यूब म्हणजे 1 सेंटीमीटर क्यूब. कळालं? थर्मोमीटरचे डायमेन्शन दिलेत. बल्बचं व्हॉल्यूम किती आहे? 1 सेंटीमीटर क्यूब. आणि त्या व्हर्टिकल स्टेमचा एरिया किती आहे? क्रॉस सेक्शन एरिया किती आहे? 0.02 सेंटीमीटर स्क्वेअर. त्यामध्ये काय म्हणतात? बल्ब इज फिल्ड विथ मर्क्युरी ॲट 0°C. म्हणजे पहिल्यांदा या बल्ब मध्ये पहिल्यांदा मर्क्युरी आहे. इट इज फिल्ड विथ मर्क्युरी. हे कम्प्लिटली मर्क्युरी फिल केलंय, बरोबर आहे? इज इट राईट? मग या मर्क्युरीचं व्हॉल्यूम किती असणार? ह्या मर्क्युरीचं व्हॉल्यूम किती असणार? हा, बरोबर आहे, 1 सेंटीमीटर क्यूब. म्हणजे टेम्परेचर इनिशियल आहे 0 टेम्परेचर अँड व्हॉल्यूम इनिशियल किती आहे? 1 सेंटीमीटर क्यूब. व्ही इनिशियल. गॉट इट? काय म्हटलं? इफ थर्मोमीटर रीड्स 100°C, म्हणजे या थर्मोमीटरचं फायनल टेम्परेचर किती आहे? 100°C. मग 100°C काय होणार? 100°C काय होणार? हा मर्क्युरी एक्सपांड होणार, म्हणजे व्हॉल्यूम वाढणार. आणि व्हॉल्यूम वाढल्यामुळे हे ओरिजिनल व्हॅल्यू मध्ये, राईट? त्याचं व्हॉल्यूम वाढल्यामुळे एक्सपान्शनमुळं इट विल रायझेस इन दिस स्टेम. आणि त्यांनी विचारलंय काय? लेंथ ऑफ मर्क्युरी कॉलम, ही लेंथ फाइंड करायची. ओके, आता मला सांगा, मी रेड पार्ट मध्ये जो इथून ह्या बल्ब बसून ह्या स्टेम मध्ये किती मर्क्युरी राईज झाला? डेल्टा व्ही. म्हणजे हा जो मर्क्युरी राईज झालाय हा चेंज इन व्हॉल्यूम आहे. इज इट क्लिअर? हा चेंज इन व्हॉल्यूम आहे. आणि मॅथमॅटिकल फॉर्म्युला फॉर दिस व्हॉल्यूम काय असणार? एरिया इंटू लेंथ. इज इट राईट? कळालं सगळ्यांना? मग लेंथ कशी फाइंड करणार? लेंथ फाइंड करायची आहे, एरिया दिलाय, म्हणजे काय फाइंड करायला पाहिजे पहिल्यांदा? पहिल्यांदा काय फाइंड करायला पाहिजे? लक्षात येते का नाही तुम्हाला की या प्रॉब्लेम मध्ये? तर आता आपण सॉल्व्ह करूया. तर प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह करायचं सांगितलं मी की आपल्याला डेल्टा व्ही फाइंड केलं तर लेंथ मिळणार.
मग डेल्टा व्ही एक्सपान्शनचा प्रॉब्लेम आहे. क्युबिकल एक्सपान्शन दिले, ओके, गॅमा व्हॅल्यू दिले. मग चेंज इन व्हॉल्यूम काय येतं बाय क्युबिकल एक्सपान्शन थेरी? A change in volume is gamma into initial volume into change in temperature. बरोबर. बट आपल्याला चेंज इन व्हॉल्यूम माहित आहे, एरिया इंटू लेंथ. म्हणून इथं मी लिहिलं एरिया इंटू लेंथ. काल सगळ्यांना गॅमा किती आहे? हुशार आहे परी. ओके, आता 0.02 सेंटीमीटर स्क्वेअर आहे बघा. मी पॉवर मध्ये कन्वर्ट करतो. कसं किती होणार? एरिया 2 इंटू 10⁻³ सेंटीमीटर स्क्वेअर. ओके, घेतला? सो गॅमा डेल्टा इनिशियल व्हॉल्यूम इंटू चेंज इन टेम्परेचर. आणि त्यामुळे लेंथ किती आली? गॅमा इनिशियल व्हॉल्यूम इंटू चेंज इन टेम्परेचर डिवाइड बाय एरिया. हे कॅल्क्युलेशन करायला पाहिजे. गॅमा आहे किती? 18 इंटू 10⁻⁻5. गॅमा इज 18 इंटू 10⁻⁻5. इनिशियल व्हॉल्यूम आहे 1 सेंटीमीटर क्यूब. चेंज टेम्परेचर 100 बिकॉज फ्रॉम 0. आणि एरिया आहे 2 इंटू 10⁻⁻3. आता 18/2 9 आलं. फक्त आता पॉवरचं कॅल्क्युलेशन करूया. 10⁻⁻5 +2 आणि -3 +3. हे +2 कुठून आलं? हे 100 म्हणजेच किती? +2. -5 + 5 0. 10⁻0 is 1. त्यामुळे आन्सर इज 9 सेंटीमीटर. आन्सर 9 सेंटीमीटर. 9 सेंटीमीटर. घेतला आन्सर? There's nothing but which option? C option.